गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधूनी पाय। म्हणजे काय? म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीनं सुखही आहे आणि दुःखही आहे, पण दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आहे ना, ती आपल्या नशिबाशी करत बसू नका। आपलं सुख कशामध्ये आहे ना, ते अगोदर शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा। पण मनुष्य असं करतो का? तो दुसऱ्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो। पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जे तुमच्या नशिबामध्ये आहे ना, ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। कारण पण ते नशीब आहे ना, ते कसं आजमावायचं हे आपलं कर्म ठरवत असतात। म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे ना, जेव्हा या ईश्वराने मानवाची जेव्हा निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मानवाला 3 पाने दिली। बघा, ती 3 पाने कोणती आपण पाहूया। पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला, आणि जे मधलं पान राहिलं ना, ते ईश्वराने कोरं ठेवलं। ते मानवाच्या हातात आहे। मानव जसा जगतो ना, तसं ते पान भरत जातं आणि दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हणतात ना। बघा, समर्थांनी हे जीवनाची फोड आहे ना, एवढ्या सुंदर पद्धतीनं केली आहे ना, की हे दुसरं पान आहे ना, ते मनुष्याच्या हातामध्ये असतं। जसे तुम्ही कर्म कराल ना, तसं ते पान भरत जातं। जर तुमचे कर्म श्रेष्ठ असतील तर ते पानसुद्धा श्रेष्ठत्व निर्माण करतं आणि ते स्वर्गात पोचतं। पण तुमचे कर्म जर वाईट असतील ना, तर ते पान कुठे जाईल बरं? नरकातच जाईल ना। मग ते पान नक्की स्वर्गात जायचं असेल तर आपण कसं वागावं हे प्रत्येक मनुष्याने ठरवायला हवं। पण मनुष्य हे ठरवतो का? तो क्षणिक सुखामध्ये गुंतलेला असतो, वाईट व्यसनांमध्ये गुंतलेला असतो, लोभामध्ये गुंतलेला असतो। मग त्याच्या मनामध्ये हे पान निर्माण होईल का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पहिला पान म्हणजे जन्म आहे, आणि हा जन्म मृत्यूचा फेरा आहे ना, तो कोणाला चुकला आहे का? कधीच चुकला नाही। म्हणून हा पहिला पान आहे ना, तो ईश्वर निर्मितच आहे। पण त्याच्यामधला तो पान आहे ना, दुसरं पान, तो पान कोरा का ठेवला असेल बरं? कारण हा मनुष्य आहे ना, ह्या मनुष्याकडे तो पान दिलेला आहे, आणि त्या पानाचा कसा यूज करायचा ना, त्याच्यावर काय लिहायचं हा प्रत्येक मनुष्य ठरवत असतो। पण जर हा मनुष्य आहे ना, भक्ती मार्गामध्ये असेल, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये असेल, तर तो पान आहे ना, भगवंताचं स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, लोकांनी कितीही नावे ठेवले ना, तरी योग्य तेच करणार, निष्पापांना न्याय मिळवून देणाऱ्या। बघा, श्रीकृष्ण स्वारींनी लोकांच्या दूषणांची पर्वा केली नाही, आणि मोह मजला कीर्तीचा, मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणून उपासा, मी योगी कर्माचा। मग बघा, हा मानव आहे ना, हा परमेश्वर मी स्वामी पतितांचा असं म्हणत श्रीकृष्णानं 16 सहस्र कन्यांचा बघा उद्धार करण्यासाठी त्यांच्याशी विवाहसुद्धा केला ना। पराधीन ना समर्थ, मी घेण्यावार कलंकाचा, असं धोरण ठेवणाऱ्या या श्रीकृष्णानं त्यांच्या अवतार कार्यामध्ये अन्याय करणाऱ्यांना शासन केलं ना, आणि गांजलेल्यांना, सुखी जीवांना दुःखातून मुक्तीच दिली ना।
म्हणून आपण या कलियुगामध्ये दुःखापासून मुक्ती बघा मिळवायची असेल ना, तर भगवंताला शरण जावं हाच पर्याय आहे ना. पण हा मनुष्य ऐकतो का? म्हणून प्रत्येक मनुष्यानं ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हायला हवं. तो परमेश्वर आहे ना, तुम्हाला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. कारण का? कारण श्रीकृष्णांनी सांगितलंच आहे ना. बघा भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, तू कर्म करत राहा, फळाची चिंता अजिबात करू नकोस. कारण का? कारण तुझं कर्मावर विश्वास असेल, तुझ्या जीवनामध्ये कर्म तू ईश्वरा समवेत मानत असेल ना, तर तू फळाची चिंता करू नकोस. तुझ्यासाठी सगळ्यात चांगलं ताट आहे ना, ते ईश्वराने केलेलं आहे. पण तेच येईल कधी? जेव्हा तुझे कर्म चांगले होतील. म्हणून आयुष्य ना भूतकाळामध्ये आहे ना भविष्य काळामध्ये आहे. आयुष्य आहे ना, ते फक्त आताच्या क्षणात आहे. म्हणून आताच्या क्षणात निर्णय घे. तू जोपर्यंत निर्णय घेत नाही ना, तोपर्यंत तुझी अधोगतीसुद्धा थांबणार नाही. म्हणून क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळं माणूस स्वतःचे नुकसानच करून घेतो ना. म्हणून जे घडून गेलं आहे ना, ते चांगलंच घडलं आहे. जे घडतंय ते सुद्धा चांगल्यासाठीच घडतंय. आणि जे पुढे घडणार आहे ना, ते चांगल्यासाठीच घडणार आहे. म्हणून हे अशांत मन आहे ना, याच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण असलं ना, तरी विशिष्ट अभ्यासानं विशिष्ट चिंतनानं या मनावर विजय मिळवता येतो. आणि हे चिंतन आहे कुठे? तरी हे चिंतन आहे समर्थ विचारांमध्ये, या समर्थांच्या भक्तिमार्गामध्ये, सद्गुरूंच्या चरणामध्ये आहे. आणि हे मनुष्याला कधी कळेल बरं? मृत्यू जवळ येतो तरीसुद्धा या लोभामध्ये, या पैशामध्ये अडकलेला असतो. बघा कधी मनुष्य आहे ना, भक्तिमार्ग करूनसुद्धा ते पाप कर्म करणं तो सोडत नाही. मग त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. कारण माणूस आहे ना, त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने महान बनत असतो. म्हणून परमेश्वर असतो ना, चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेत असतो, पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो, पण तो त्यांची साथ आहे ना, तो कधीच देत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही जेवढी भक्तिमार्ग कराल, तुम्ही जास्तीत जास्त देव करत जाल ना, तेवढा तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटसुद्धा निर्माण होणार आहेत. पण त्या संकटांवर जो विजय मिळवेल ना, तोच सुखी आणि समाधानी राहणार आहे. तोच परमेश्वराच्या जवळ राहणार आहे. जर थोडे जरी संकट निर्माण झालं ना, तरी घाबरून जाऊ नका. कारण तुम्ही चांगल्या कर्मांमध्ये असाल ना, तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण परमेश्वर आहे ना, अशा मनुष्याचा कधी साथ सोडत नाही आणि सोडणारसुद्धा नाही. श्रीकृष्ण स्वामींनीसुद्धा या भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. जी व्यक्ती आहे ना, धर्म, सत्य आणि न्यायाच्या बाजूने आहे ना, केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असं श्रीकृष्णाने सांगितलं ना. कारण महाभारताच्या काळापासून आजपर्यंत या युद्धामध्ये ज्याप्रमाणे कपट केलं ना, त्याला सरळ मार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. बघा आपण आतापर्यंत पाहिलं होतं की जो भक्तिमार्ग मनुष्य करतो ना, त्याने साधं सरळ राहावं. जर स्वतःवर बघा भांडण करण्याची वेळ आली ना, तर आपण गपचूप राहावं. पण श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलेलं आहे, त्याला उत्तर दिलेलं आहे. जर आपल्यावर अत्याचार होत असतील ना, तर आपण जशास तसं उत्तर द्यावं. कारण का? कारण जिथे धर्म वाचला जातो ना, तिथे डगमगता कामा नये. कारण का? नाठाळाच्या माथी काठीच आणावी लागते. कारण का? कारण कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे, तरच तो वठणीवर येतो ना. आणि यासाठी आहे ना, कृष्ण नीतीचा अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्हाला जर टेन्शन न घेता
सुखी आयुष्य जगायचं असेल ना, तर या 10 गोष्टी आहेत ना, हे 10 उपाय आहेत, ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत. आणि ते 10 उपाय कोणते आहेत ना, ते आपण आता पाहणार आहोत. हा जन्म आणि मृत्यू आहे ना, या आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांच्या दरम्यान काळ आहे ना, आपण कसा घालवतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. आणि जीवनातील प्रत्येक क्षण आहे ना, एक नवा अनुभव देऊन जातो. त्यामध्ये सुख दुःख, आनंद दुःख सगळं आलटून पालटून येतच असतं ना. मात्र आपण आपल्या मनाला कसं समजावतो, परिस्थितीला कसं सामोरे जातो, हेच ठरवतं ना की आपण खरोखर सुखी आहोत का. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये तणाव आपल्या जीवनाचा असा एक भाग बनला आहे ना. मात्र या तणावातून स्वतःला कसं मोकळं करायचं, कसं सकारात्मक विचार करायचे, याचं योग्य ज्ञान आहे ना, जर आपण घेतलं ना, तर आपलं जीवन खूप सोपं होऊन जाईल, आनंदी होऊन जाईल. पण समर्थांनी हे सांगितलेलं आहे की मनुष्याचं मन आहे ना, जेव्हा एकचित्त होतं तेव्हाच तो मनुष्य आनंदी होत असतो. पण हे एकचित्त व्हायला कुठे शिकावं लागेल का, कुठे काही अभ्यास करावा लागेल का. जेव्हा हे मन आहे ना, ते एकचित्त होईल कधी, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, जेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करू. कारण या मनाला जर एकचित्त करायचं असेल ना, तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्याला पर्याय नाही. कारण हे मन आहे ना, ते भगवंताचं स्वरूप आहे. जसं आपण विचार करू ना, तसं ते मन होऊन जातं. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं ना, तर भगवंताचे विचार तुमच्या मनामध्ये राहतील. जर तुम्ही वाईट कृत्य तुमच्या मनामध्ये निर्माण केलं, तर ते वाईट मन होईल. म्हणजे त्या मनाला करायचं कसं हे आपणच ठरवत असतो ना. पण जर हे मन नामस्मरणामध्ये राहिलं ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच वाईट विचार येणार नाहीत. म्हणून आपण आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण मिळवलं ना, तर जगातील कोणतीही समस्या आहे ना, आपल्याला मागे ओढू शकणार नाही. चला तर आता आपण जाणून घेऊया हे 10 प्रभावी उपाय कोणते आहेत, ज्यांच्या मदतीनं आपण टेन्शन न घेता अधिक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. या उपायांचा अवलंब आहे ना, जो या उपायांचा अवलंब करेल, आपला दृष्टिकोन बदलू शकतो आणि या जीवनातील प्रत्येक दिवस आहे ना, एक आनंदाचा उत्सव ठरू शकतो. पहिला उपाय, समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मनाची सकारात्मकता राखण्याचा प्रयत्न करा आणि निगेटिव्ह विचारांनी कोणत्याही प्रसंगाला पाहू नका. जरी तुमच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं असलं ना, तरीही त्याला सामोरे जर जायचं असेल ना, तर या चेहऱ्यावर स्माईल ठेवा, या चेहऱ्यावर हसू ठेवा. कारण हे जग आहे ना, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघत असतं आणि त्याप्रमाणे तुमच्याशी वागत असतं. जर या तुम्ही चेहऱ्यावर दुःख ठेवलं ना, तर तुम्हाला समाजामध्ये इज्जतसुद्धा कोणी देणार नाही. जसं तुमचं दुःख या चेहऱ्यावर दिसेल ना, त्या चेहऱ्यावर मीठ चोळण्याचं काम आहेत ना, तो मनुष्य करत असतो. म्हणून तुम्ही कितीही संकटामध्ये असू द्या, कितीही दुःखामध्ये असू द्या, कितीही दारिद्र्यामध्ये असू द्या, तरी लोकांना कधीच दाखवू नका. आपल्या या आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत असं ठरवून आयुष्य जगा. कारण या जगातील कुठलीही व्यक्ती आहे ना, संकट येण्यापासून वाचली नाही. परंतु संकट आली म्हणून आपल्याला नकारात्मक विचार करायचे नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मकता राखली पाहिजे, तर आपण त्या समस्येचा सामना आहे ना, तो अधिक निर्धाराने करू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा काहीतरी अडचण समोर येते, तेव्हा आपण आधीच हे ठरवून टाकू शकतो की आपण नक्कीच त्यातून काहीतरी शिकणार आहोत. संकटातून बाहेर पडण्याचा विचार करताना आपण आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनानं पाहिलं पाहिजे. यामुळं केवळ आपल्या मनशांतीचा नाही, तर आपल्या निर्णय क्षमतेचा सुद्धा विकास होत असतो. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे ना, या मनाला जर व्यवस्थित करायचं असेल ना,
तर आपल्या अगोदर सवयी बदलायला हव्यात. कारण का? कारण आपल्या सवयी आहेत ना, त्या मनुष्याला अधोगतीकडे नेत असतात. म्हणून सकारात्मक दृष्टिकोनानं संकटावर मात करणं सोपं होतं. म्हणून तुमच्या सकारात्मक विचार करण्यानं आजूबाजूची परिस्थिती असते ना, तुमचे चांगलं होण्याच्या दृष्टीने बदलत असते. मात्र तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिलात तर आजूबाजूची परिस्थिती आहे ना, ती तशाच प्रकारे नकारात्मक होऊ लागते. आणि म्हणूनच सकारात्मक विचार करा. आलेल्या अडचणीतून 100% बाहेर पडणारच हे स्वतःला ठणकावून सांगा आणि ही सवय लावून घ्या. तेवढा आत्मविश्वास स्वतःवर असू द्या. आता दुसरा उपाय, चिंता करण्याऐवजी उपाय शोधा. बघा, हा चिंता रोग आहे ना, समर्थांनी सांगितलेला आहे, या चिंता रोग आहे ना, त्याला बाजूला काढा आणि चिंतेच्या समोर चिंतन निर्माण करा. जेव्हा चिंता जाऊन जेव्हा चिंतन होईल ना, तेव्हा परमेश्वर तुमची साथ कधीच सोडणार नाही. म्हणून चिंता करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, हा ऊर्जेचा अपव्यय आहे ना. त्याऐवजी प्रत्येक समस्येवर उपाय शोधायला शिकलं पाहिजे. कारण का? कारण समस्या कितीही मोठी असू द्या किंवा लहान असू द्या, त्यावर विचारपूर्वक उपाय शोधल्यास ना, ती सोडवणं सहज शक्य होतं. म्हणून आपल्या मनात कितीही वाईट विचार आले तरी जर आपण ठरवलं ना की फक्त समस्येवर उपाय शोधायला आहे, तर आपण मार्ग शोधू शकतो. म्हणून चिंता करण्यामुळं शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. म्हणून समस्या आली ना की त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. आपोआप ताणसुद्धा कमी होईल. तिसरा उपाय आहे, संयम ठेवा. तत्काळ निर्णय घेण्याची घाई करू नका. पण आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना, त्याला लगेच सर्व हवं असतं. हा संयम त्याचा तुटलेला असतो आणि या घाईमुळं तो चुकीचे निर्णय घेतो आणि मग त्याच्या अधोगतीला निर्माण होतो ना. म्हणून कठीण परिस्थितीमध्ये त्वरित निर्णय घेणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं ना. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये संयम असतो ना, तो बघा पूर्णत्वास प्राप्त होत असतो. म्हणून संयम ठेवायला शिका. ज्याच्या जीवनामध्ये संयम निरंतर असतो ना, तो खूप मोठा मनुष्य होतो, तो खूप मोठा व्यक्ती होतो. धन संपत्ती पैसा त्याच्यापुढे खेळू लागतात. म्हणूनच संयम आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे संयम ठेवणं ही खूप आवश्यकच आहे ना. कारण भावनेच्या भरामध्ये वाहून जाऊन घेतलेले निर्णय असतात ना, ते नेहमी योग्य नसतात. जेव्हा आपण संयमाने विचार करून निर्णय घेतो तेव्हा आपल्याला परिस्थितीचं खरं स्वरूप समजतं आणि आपल्याला सुसंगत निर्णय घेता येतो. कारण हे संयम आहे ना, ते प्रत्येक समस्येच्या निराकरणाचं हे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे ना. म्हणूनच संयम ठेवल्यास आपल्याला स्वतःवर आणि इतरांवरही नियंत्रण ठेवता येतं. उगाचच घाबरून जाऊन किंवा दुःखांच्या भरात जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका आणि भावनेचा आवेग ओसरू द्या. स्वतः विचार करायला वेळ द्या आणि योग्य तो निर्णय घ्या. आता पाहूया चौथा उपाय, ध्यान आणि योगाचा सराव करा. बघा, समर्थांनी सुद्धा बघा, जेव्हा ह्या श्रीराम समर्थ या भक्ती मार्गाचा जेव्हा बघा प्रसार करायला सुरुवात केली ना, तेव्हा जिथे जाईल तिथे हनुमंताची मंदिरं उभारली आणि या हनुमंताच्या मंदिरांमध्ये व्यायामशाळा सुरू केली. म्हणजे काय? म्हणजे समर्थ रामदास स्वामींचं हे कार्य होतं ना. बघा, पुढे आपली जी मुलं आहेत ना, ती संस्कारी तर नक्कीच झाली पाहिजेत, पण शरीराने सुद्धा सुदृढ झाली पाहिजेत. असा हा विचार होता ना, तो संतांचा सुद्धा होता. म्हणूनच संतांनी किती पुढचा विचार केला होता ना. आजच्या या कलियुगातील मुलांना शिकण्यासारखं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ध्यान आणि योगाचा सराव करा. ध्यान आणि योग आहेत ना, ही मन शांती साधण्याचं उत्तम साधनं आहेत आणि रोजच्या या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी ध्यान मनाला शांत ठेवण्याचं कार्य करत असतं. म्हणूनच आपल्या दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी थोडा वेळ आहे ना,
तो ध्यान आणि योगासाठी राखून ठेवला पाहिजे. तरच आपल्या मनाला शांतता मिळेल ना. म्हणून विचारांमध्ये स्पष्टता येते. ध्यानामुळं मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो आणि या तणावातून सुटका करून आनंदी जीवन जगण्याचं ध्यान मिळतं. योगाचा नियमित सराव करा आणि हे जर केलं ना तर मनुष्याचं मनसुद्धा एकाग्र राहतं. आता 5वा नियम पाहूया. आपल्या अपेक्षा कमी ठेवा. बघा, हा जीवनामध्ये आहे ना सर्वात दुःख आणण्याचं कारण आहे आपल्या अपेक्षा. जेव्हा आपल्या अपेक्षा हा तणावांचा मूळ स्रोत असतो ना, आपण इतरांकडून नेहमी जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही ना तेव्हा आपण निराश होऊन जातो. त्यामुळं आपल्या अपेक्षांची पातळी कमी ठेवली पाहिजे. तर आपल्याला निराशा आहे ना आणि तणाव कमी जाणवेल. जिथे कमी अपेक्षा असतात ना तिथे तणाव आपोआप कमी होतो. बघा, हा मनुष्य आहे ना तो इतरांकडून किती अपेक्षा करायच्या ना हे आपल्या मनावर अवलंबून असतं. कमी अपेक्षा ठेवल्या ना तर आपण अधिक शांत होतो आणि समाधानीसुद्धा राहू शकतो. पण यामुळं आपले नाते आहे ना ते सुद्धा दृढ होत जातं. जेवढ्या अपेक्षा कमी असतील ना तेवढा ताणसुद्धा कमी येतो. तेवढा आपल्या रागावर नियंत्रणसुद्धा होतं. पण आपण स्वतःकडून अपेक्षा कमी ठेवतो. या कलियुगातला मनुष्य आहे ना स्वतःकडून अपेक्षा ठेवायला पाहिजेत पण स्वतःकडून मात्र काहीच अपेक्षा ठेवत नाही. तो दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो. मग त्यामागे दुःख येईलच ना. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. आता आपण 6वा उपाय पाहूया. क्षमाशीलता विकसित करा. म्हणजे काय? माणसानं आपल्या आयुष्यात क्षमाशीलतेला खूप महत्त्व द्यायला हवं. कारण कोणाचाही राग धरून ठेवणं किंवा त्याच्याकडून चूक झाल्यावर माफ न करणं आपल्याला तणावामध्ये आणू शकतं. मग तो राग मनात ठेवून आहे ना जेव्हा ती व्यक्ती समोर येईल तेव्हा अंगाचा तिळपापड होतो. तीच गत नातेवाईकांच्या बाबतीत सुद्धा होते. एखाद्या नातेवाईकाशी जेव्हा भांडण झालेलं असल्यावर एखाद्या घरगुती समारंभामध्ये जर ती व्यक्ती समोर आली ना की कसं तरी वाटायला लागतं. बघा, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. सगळं जग आपल्याला बघत असतं. काय असं वाटू लागतं ना. म्हणूनच क्षमाशीलता आहे ना ही केवळ दुसऱ्यांसाठी नसते तर ते स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक उपाय आहे. म्हणून जेव्हा आपण कोणाला माफ करतो ना तेव्हा आपल्यामधला तणाव कमी होतो आणि आपली मानसिक शांतता अनुभवतो. माफ करणं म्हणजे काय? म्हणजे कमजोर होणं आहे का? तर अजिबात नाही. तर त्यातून आहे ना आपल्या मनाची शक्ती वाढत असते. आपल्या मनातील भक्ती जागृत होत असते. कारण भांडण तर सहज करता येतं पण माफ करणारा आहे ना तो देवच असतो ना. तो देवाचं स्वरूप असतो. आता आपण 7वा उपाय पाहूया. तंत्रज्ञानाचा वापर आहे ना तो मर्यादित करायला हवा. कारण सध्याचा काळाचा जर विचार केला या तंत्रज्ञानाचा या सोशल मीडियाचा वापर आहे ना ते बघा टेन्शनचं कारण बनलेलं आहे. मोबाईल असो, इंटरनेट असो, हा सोशल मीडिया असो, हा मनुष्य किती वापर करतो ना कधी याची मानसिक संतुलन बिघडून जातं ना. हातात जर मोबाईल नसेल ना तर जीव कासाविसा होऊन लागतो. एकाग्रतेची क्षमता कमी होते आणि तणावग्रस्त निर्माण होतं. म्हणून हा तंत्रज्ञानाचा वापर आहे ना तो मर्यादित ठेवायला हवा. आपण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ राखू शकतो पण हा वेळ आहे ना आपल्याला मानसिक शांतता देत असतो. म्हणून तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर करा. आता पाहूया 8वा नियम. आपल्या नात्यांना प्राधान्य द्या. नातेसंबंध आहेत ना ते आपल्या मानसिक शांतीचं एक मोठं साधन आहे. आणि आपल्या जीवनातील नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, कुटुंब आहे, यांच्याशी आपलं नातं मजबूत असेल ना तर आपल्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण होतो. तर तणावाचा सामना करणं सोपं होतं. म्हणून आपल्या नात्यांना वेळ द्यायला हवा. आपल्याला मानसिक समाधान मिळत असतं. म्हणून नात्यांमध्ये संवाद ठेवला ना की कोणताही तणाव नष्ट होतो. नात्यांना प्राथमिकता दिल्यास ना
आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद येतो. त्यामुळं तणावाची पातळी खूप कमी होऊन जाते. म्हणून लहान लहान गोष्टींवरनं वाद घालणं, मित्रांवर नातेवाईकांवर रागावून बसणं हे वर्तन सोडा. नाती जपा, तणाव आपोआप कमी होईल. आपण किती जरी विचार केला, बघा आपण म्हणत असतो हा मनुष्य आहे ना, माणूसच माणसाचा शत्रू आहे. पण या जगामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि माणसातच राहायचं आहे ना. जर माणसाने माणसाची शत्रुत्व निर्माण केलं तर आपलं जीवन योग्य होईल का? आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का? कारण जीवनामध्ये आनंद देण्याचं काम आहे ना, माणसाचे कर्मच करत असतात. जर तुम्ही दुसऱ्याची वाईट वागला नाहीत ना, तर तो सुद्धा तुमच्याशी वाईट वागणार नाही. म्हणून ही सुरुवात आहे ना, ती आपल्यापासून करायला हवी. आता पाहूया 9वा उपाय. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा. सर्व काही मिळवण्याच्या धडपडीमध्ये माणूस सतत तणावाखाली असतो आणि आपल्या मर्यादांची ओळख होणं आणि त्यानुसार वागणं खूप महत्त्वाचंच आहे ना. आपण जे करू शकतो ना तेवढंच प्रयत्न करावेत आणि त्याहून अधिक काही करण्याचा ताण घेतला नाही पाहिजे. हो, प्रयत्न नक्कीच करा, पण ते करताना आपण आपल्यातील मर्यादा ओळखायला हव्या. आपल्याला अनावश्यक तणाव येणार नाही. कारण मर्यादा ओळखून त्यानुसार आपल्या कामांची योजना बनवली पाहिजे. आपण काय करतो, 100% त्यात यशस्वी होऊ, त्याचबरोबर अधिक शांत आणि समाधानी जीवन जगू शकू. आता पाहूया शेवटचा उपाय. वर्तमानात जगा. बघा, समर्थांनी सांगितलं आहे ना, भूतकाळातील चुका असू द्या किंवा भविष्याची चिंता असू द्या, या आपल्याला सध्याच्या क्षणाला आनंद घेऊ देत नाही. आपण जेव्हा फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन सुद्धा शांत राहतं आणि आपण टेन्शनमुक्त होतो. त्यामुळं सध्याचा क्षण आहे ना, हा आपल्या हातामध्ये असतो. त्यामुळं भविष्याची अति चिंता सोडून द्या. आताच्या क्षणाचा आनंद घ्या. कारण ही साधी सवय आहे ना, ती आपल्याला दीर्घकाळ आनंदी ठेवू शकते. माझ्याबरोबर आधी हे झालं होतं. मी काही परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही, नाहीतर आज मी कुठे असतो. माझ्या घरचे त्यावेळी माझ्याशी असे वागले, असे जुने विचार सोडून द्या. हे बुरसटलेले विचार आहेत ना, ते मनामध्ये सुद्धा आणू नका. जे काही या अगोदर घडलेलं आहे ना, ते सर्व काही विसरून जा. नव्या युगाला प्रारंभ झालेला आहे. नव्या युगाची सुरुवात भक्ती मार्गाने करा. कारण त्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त टेन्शनच देणार आहेत. त्यापेक्षा आता वर्तमान माझ्या हातामध्ये आहे ना, मी स्वतःसाठी हे करणार आहे, स्वतःची काळजी घेणार आहे, स्वतःला खुश ठेवणार आहे. कारण मी स्वतःवर प्रेम करणार आहे हे मनाला सांगा. टेन्शन न घेता ही सुखी आयुष्य जगण्यासाठी हे सर्व उपाय सांगितले आहेत ना, हे जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. बघा, तर प्रयत्न करून बघा. यामुळं आपलं नक्कीच हे जीवन आहे ना, ते तणावमुक्त आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. कारण या गोष्टी शिकून आहे ना, त्यांची अंमलबजावणी जर केली ना, तर आपले जीवन अधिक शांत होईल, अधिक स्थिर होऊन जाईल आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं हे जीवन आहे ना, तणावमुक्त टेन्शन फ्री होण्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो असं स्वतःला समजावा आणि लक्षात ठेवा. जीवन आहे ना, एक प्रवास आहे. चालत राहा न थांबता. कारण प्रत्येक वादलावर येतो 9वा दिवस. संघर्षाती हसता आला पाहिजे आणि टेन्शनला सोडून द्या. चिंता होईल दूर, आनंदाची फुले फुलतील, तुमच्या कष्टांचा मिळेल सूर. स्वप्न पहा उंचावरती, हळूहळू त्या दिशेने जा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तू चालशील धीराने, होशील यशाचा धणी. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तू जसं तुझं मन ठरवेल ना, तसं तुझं जीवनसुद्धा होणार आहे. म्हणून मनाला अस्थिर करू नकोस.
आणि जर तुझ्या मनाला स्थिर ठेवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, तू जो भक्तिमार्ग करतोस, मग तो कोणत्याही पंथाचा असू दे, मग कोणताही देव असू दे, त्याच्यावर निरंतर विश्वास ठेव. तुझा विश्वास आणि श्रद्धा आहे ना, तीच तुला जीवनामध्ये सुख निर्माण करणार आहे. जेव्हा मनुष्याचा एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या परमेश्वरावर विश्वास आणि श्रद्धा नसेल ना, तर त्याला किती जरी काही सांगितलं ना, तरीही त्याच्या जीवनामध्ये कधीच फरक पडणार नाही. म्हणून विश्वास ठेवायला शिक. या पूर्ण पृथ्वीतलावर, या पूर्ण विश्वामध्ये अशी जागा नाही तिथे माझी सद्गुरू आई नाही. या सर्व जगामध्ये माझा भगवंत सामावलेला आहे. विश्वास आणि श्रद्धा ठेव, तुझ्या मनासारखं होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.